दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. इथून एका बाजूला आपण पाहिला जयंबे करसोंटा ब संघ आहे, तर एका बाजूला ओमकार दगडधोंड. इथून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर जयंबे करसोंटा ब संघाचा 12वा प्रतिनिधी गोलंदाज प्रदीप गवा. पहिलाच बॉल इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने मात्र खातं ओपन झालंय ओमकार दगडधोंड संघाचं. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 1 रन ऑन दी बोर्ड. प्रदीप गवा बॉलिंग ट्रॅक वरती. तर स्ट्राईक एंडला आपण पाहिला मुनेश परब फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. 2 सलामीर जोडी म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. इथून जबाबदारीने खेळावं लागेल. महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर या स्पर्धेची मात्र पण 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. प्रदीप गवा बॉलिंग ट्रॅक वरती आहे पहिल्या षटकामध्ये. पुढील बॉल तर एका बाजूला मुनेश परब. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर. सन्मान दिलाय. म्हणतात ना अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. इथून नक्कीच एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मंद पावलाने 2 चेंडू 2 धाबा. चांगली सुरुवात आणि चांगली गोलंदाजी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीप गवा आहे, तर एका बाजूला स्ट्राईक एंडला पण विकास पाचलकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल पहिल्या षटकात येईल. यावेळेस मात्र प्लेट अँड बेस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार केलाय जरूर. इथून मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. चांगलं फील्ड झाली. अचूकरित्या फेकी येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल. जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय ओमकार दगडधोंड संघ. यावेळेस काय इंटू द गॅप मध्ये फेवरेट शॉट मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल. आलाय विकासच्या बॅट मधून सीमा रेखा पार. चौकार. 4. धन्यवाद. इथूनच महत्वाचा चौकार आला आणि चौकार धावफलक 8 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुढील बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ बेस. इथून डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. पलवलाय जरूर चेंडूला. इथून नक्कीच आपण पाहिला तर एक षटकाची होती समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस धावफलक 8 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धाबा. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. तर इथून मागील सामन्यामध्ये जे साहिल चापके जी 50 साकारले होते त्यांच्यासाठी संतोष चिपाट सरांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. साहिल चापके कुठे असाल तर या हे 100 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जा. गोलंदाज त्रुशाल बरप आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. फिरकीचा जादूगार म्हणून सातत्याने त्याला पाहिलं जातं आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. इथून एक षटकाचा खेळ आपण पाहिला. धावफलक 8 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार दगडधोंड संघ विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकात त्रुशाल बरप.
यावेळेस काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका, एक धाव मिळाली, दुसरी धावीचा प्रयत्न, बंबाल जरूर झाले. इथून मात्र अचूकरित्या फेक येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धाबेडे धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. प्लेइंग अवी द बॉडी, शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता चेंडू आणि त्या चेंडूला सरळ लॉप केलं. रिवर्सचा टेम होता जरूर त्या ठिकाणी, असफल झालाय. डॉट बॉल आणि इथून चांगली गोलंदाजी तुषार बरफ. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. इथून आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करेल मुनेश नावाचा ब्रँडेड चौकार. 4 धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र काय जबरदस्त चौकार आलाय मुनेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. रिवर्सचा टेम्प पॉवरफुल सक्सेसफुल आलाय सरळ सी मारे खबर षटकार. धन्यवाद. षटकार आणि नक्कीच आमच्या गुणलेखक यांनी सांगितलं होतं का हा षटकार येईल आणि तो षटकार रिवर्सच्या फटक्यामध्ये सफल झाला. काय जबरदस्त षटकार आणि धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 रन ऑन दी बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग तुषार. रिवर्सचा डेम याही वेळेस तितका चांगला क्षेत्ररक्षण पण एक धाव परिपूर्ण केली जाईल. यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण आणि एकेरीत आवडे धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस मात्र नक्कीच इथून रिव्ह्यू आलाय, पंचांचा रिव्ह्यू आहे. यस यस फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. दोन षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीकडेच 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना ओंकार दगडोन संघ 21 आकड्यावरती. आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना 2 ट्रम्प कार्ड फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय धुडी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रमोट केला गेलाय. अक्षय धुडी आहे. पहिलाच बॉल मुनेश परब स्ट्राइक एंडला उडवलाय फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडूला सरळ लोप केलाय, लांब लांब आलाय मुनेश परबच्या बॅट मधून. सी मारे खबर षटकार. 6 इथून मात्र षटकार आलाय. षटकाराने स्वागत केलं. धावफलक 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 27 रन. यावेळेस बॅकफुट शॉट लेगला
आणखी एक वन बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार 4. इथून पहिल्या चेंडूवर षटकार तदनंतर चौकार आलाय आणि काही जबरदस्त या ठिकाणी चौकाराने पाहिला तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे ओमकार दगडोन संघ. काही जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. भुवनेश परब इज द वन फायर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर अक्षय धुळी, तर एका बाजूला मुनेश परब. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ त्या ठिकाणी आलाय. बॅक टू बॅक सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू. मुनेश परब काही जबरदस्त फलंदाजी करत असताना यावेळेस काय जबरदस्त इतकं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून धावफलक आपण पाहिला तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36 रन ऑन दी बोर्ड. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ, अजूनही उर्वरित पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ शेष असेल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय. उलटाच बॉल लॉबर फुलटा जाताना विकास पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतंय आणि नक्कीच या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतंय. यावेळेस नक्कीच बेस्ट टाइम स्ट्रोक होता. जरूर संधी निर्माण होती फलंदाज बाद होण्याची, पण इथून यस फलंदाजाला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना विकास पाजलकर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झाला. धन्यवाद. थँक्यू. इथून नवीन फलंदाज दाखल झालाय. 1 डाऊन प्लेयर मयूर गोरे. शेवटचा आणि अंतिम षटक टाळण्यासाठी धनेश भाताडे. इथून नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक टाळण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईक एंडला आपण पाहिला मुनेश परब, सेट बॅटल, अजूनही चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी शॉट आपला चेंडू उडवले जरूर मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. षटकार आलाय. थोडा षटकार आलाय धनेश भाताडेच्या. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे. पुढे सरसावलाय. तत्पूर्वी एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 44 आकड्यावरती. इथून जर मयूर गोरे यांनी षटकार मारला तर नक्कीच जगदम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सूरज भोईर आणि दीपक पडवले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज धनेश भाताडे तरी का बाजूला मयूर. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडा डॉट बॉल जरूर आलाय. मयूर गोरे आहे फलंदाजी मार्क वरती. एका बाजूला धनेश पाताडे याने कम्पॅकिंग गोलंदाजी हाताळली जरूर. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. इथून एकाच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 45 आकड्यावरती. 45 रन ऑन दी बोर्ड. आतापर्यंत आपण पाहिलं मुनेश परब 12 चेंडू 35 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना आपल्या संघासाठी संकटमोजून स्वतः कर्णधार आहेत आणि जबाबदारी नक्की त्याच्या खांद्यावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उडवलाय यावेळेस चेंडूला लांब लांब आलाय मिडोनच्या डोक्यावरून सीमा रेखापार. षटकार. धन्यवाद. इथून षटकार आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस सरळ बॅटचा वापर. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4 आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 55 आणि 56 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. धन्यवाद. चला 2 बॅटर पाठवा लगेच. 56 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. येणारे चेंडू आपण पाहिले तर 24 आणि 56 धावांचं लक्ष्य असेल. जय अंबे करसोंडा ब संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला मयूर गोरे. पॉवर प्लेच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज ठरेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. 2 फलंदाज त्रिशाल बरब तर एका बाजूला अक्षय धोडी. हे 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज मयूर गोरे आलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर अक्षय धोडी. नो स्ट्राईक एंडला
तृषाल बरफ ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून 56 धावांचं लक्ष हे समोर आहे. पण त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. मयूर गोरे आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील अक्षय धोडी स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिला तृषाल बराफ ही सलामीर ट्रम्प कार्ड धुरंधर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस वळवलाय इनसाइड आउटचा फटका. 1 बाउन्स. इथून चांगला फील्ड करेल बंटी बराफ. धावचीची दाट शक्यता होती. जरूर थोडीसे फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला 2 धाब्याने. या ठिकाणी खातं ओपन झालंय. जरूर त्या ठिकाणी जयंबे करसोंडा ब संघाची पहिल्याच चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. मयूर गोरे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढील बॉल त्या बाजूला अक्षय. यावेळी काय जबरदस्त एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथून मात्र नक्की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 3 धाबा एकंदरीत परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धाब्याने धावफलक पहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड 5 धाबा धावफलकावरती. इथून कुठेतरी खराब चेंडू हाताळला होता. फलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळी स्कॉट अँड बॉल च्या माध्यमातून फलंदाज बाद. तृषाल बर्रा बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. धन्यवाद थँक्यू. संदेश बरफ आलाय. नो बॅटल 1 डाऊन प्लेअर. मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी साकारले होते आणि विजय श्री संपादित करून दिला होता जयंबे करसोंडा ब संघाला. इथून गोलंदाज आपण पाहिला मयूर गोरे. धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 रन ऑन दी बोर्ड 5 धाबा धावफलकावरती. या स्प्लेट अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करेल. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस काय उडवलाय चेंडू बराच काळा वेध आहे. विशाल आहे. इथून मात्र नक्कीच त्या ठिकाणी यश षटकार आहे आणि या षटकाराने धावफलक पाहिला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी बोर्ड 11 धाबा धावफलकावरती. इथून षटकार आलाय. विशाल कुठेतरी मिस टाइम जरूर फंबल झाली त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव चेंडू सरळ त्या ठिकाणी षटकारामध्ये कन्वर्ट झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र काय घडत आहे एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्याने धावफलक पाहिलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड 13 धावा. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस 13 रन ऑन दी बोर्ड 13 धावा धावफलकावरती. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे जयंबे करसोंडा ब संघाला. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून येणारी चेंडू आपण पाहिले तर 18. 43 धाबेची आवश्यकता असेल जयंबे करसोंडा ब संघाला. गोलंदाज मुनेश बरफ आलाय.
बॉलिंग ट्रॅक वरती. दगडूंचा वंडर बॉय म्हणून सातत्याने त्याला पाहिलं जातं आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकावरती पहिलाच बॉल असेल. अक्षय धोडी आहे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल मुनेश बराब. यावेळेस वेगावरती स्वार डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना इथून मात्र चांगली गोलंदाजी मुनेश बराब पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण पुढे सरसावला आहे. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगली गोलंदाजी. इथून 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. एकच धाब मात्र खर्च करत असताना चांगली गोलंदाजी. यावेळेस जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. वेगावरती स्वार डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करेल. इथून मात्र नक्की चांगली गोलंदाजी हाताळत असताना मुनेश बराब आणि ज्या अनुषंगाने नाव आहे त्या नावाप्रमाणे मात्र आपलं वर्चस्व गाजवत असताना मुनेश बराब. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू शरीरापासून थोडंसं दाम. तितका चांगला बॅकअप राहुल कटाले आहे त्या ठिकाणी. यस इथून मात्र वाईट साठी रिव्ह्यू आहे पंचांच्या माध्यमातून. यस थर्ड अंपायर. येस वाईट बॉल. वाईट अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वर ऍड होईल. वाईट +1 एकंदरीत 2 धाबा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वर ऍड होते. पुन्हा एकदा गोलंदाज मुनेश बराब. पुढील बॉल. यावेळी मिस टाइम चौक झाला. चेंडू बराच काढावेत. नितीन बाबर ते चेंडू खाली आले होते पण इथून मात्र नक्कीच एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. चांगले एफर्ट पाहायला मिळाले. नितीन बाबर जिबाच्या आकांताने त्या चेंडूवरती जरूर आले होते पण थोडासा चेंडू लांब राहिला होता. यावेळी कोलवा टप्प्याची लेन लाईन. इथून नितीन बाबर आहे. चांगला सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केला. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून धावफलक जाऊन पोहोचलाय. 19 सेकंदावरती. यावेळेस मात्र लावून अपील आहे पंचांकडे. इथून नक्कीच स्वतः यष्टीरक्षक पुढे सरसावले जरूर. एकच लेग बायच्या माध्यमातून एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय तर 20 या खेळावरती 20 रन ऑन दी बोर्ड. इथून आपण पाहिलं तर अजूनही येणारी चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू आणि 36 धाबीची आवश्यकता आहे. इथून बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर नितीन बाबर आला तिसऱ्या क्रमांकाचा. इथून येणारी चेंडू असतील 12 आणि 36 धाबेची गरज आहे. पहिलाच बॉल वळवलाय चेंडूला डॉट बॉल. इथून 11 चेंडू 36 ची गरज आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना नितीन बाबर तर एका बाजूला अक्षय धोडी हा फलंदाज पाहायला मिळतोय. 11 चेंडू 36 ची गरज असेल.
रिव्हर्स टेम चेंडू उडवलाय जरूर मयूर गोरे ते चेंडू खाली आले होते. बॅकअप आहे त्या ठिकाणी चांगला फील्ड करण्यापर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. इथून 10 चेंडू 34 ची गरज असेल. 10 चेंडू आणि 34 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 10 चेंडू आणि 34 ची गरज. दहा चेंडू 34 ची गरज. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक जयेश बाबर मात्र चुकी करणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद अक्षय धोडी बॅक टू द पवेलियन. गॉड यावेळेस मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल विशाल धोडी नवीन बॅटर पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. इथून 8 चेंडू आणि 34 ची गरज असेल जय अंबे करसोंडा ब संघाला. 8 चेंडू आणि 34 धावा. यावेळेस मात्र पूर्ण वेळ फटका फसला जरूर. चांगले प्रयत्न एफर्ट पाहायला मिळाले पण इथून चेंडू सरळ लॉफ्ट केलाय सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद थँक्यू. इथून षटकार आलाय महत्वाचा षटकार असेल. या षटकारीने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 28 सेकंदावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून 7 चेंडू 28 ची गरज. रिव्हर्सचा टेम होता. डॉट बॉल इथून मात्र 6 चेंडू आणि 28 ची गरज असेल. 6 चेंडू 28 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी विशाल बुमबुम. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फंबल जरूर झाले विकासच्या माध्यमातून. इथून 5 चेंडू आणि 26 ची गरज असेल. 5 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. 5 चेंडू आणि 26 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर विशाल यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्मार्ट डॉट बॉल. इथून मात्र नक्कीच 4 चेंडू आणि 26 ची गरज. इथून जर विजयश्री संपादित केला ओमकार दगडून संघाने तर रवी सुतार यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रोव्हाइड केले गेलेत. सौजन्य रवी सुतार यांच्या माध्यमातून. यावेळेस डॉट बॉल चांगली गोलंदाजी. या सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल.
3 चेंडू 26ची गरज असेल. येस, चांगला फटका जरूर आहे, पण म्हणतात ना इथून दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नाही. इथून नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना ओंकार दगडून संघ पाहायला मिळतोय. आणि नक्कीच रवी सुतार यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रोव्हाइड केले गेलेत ओंकार दगडून संघासाठी. यावेळी चांगला चेंडू हाताळला जरूर या स्ट्रम लाईनच्या बाहेर. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होईल. इथून 2 चेंडू आणि 24ची गरज असेल. 2 चेंडू आणि 24 धाबा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेल परिपूर्ण झालाय, फलंदाज बाद होताना. चला नवीन बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र याच विजयश्री संपादित करत असताना कॉंग्रॅच्युलेशन. ठिकाणी ओंकार दगडून संघ विजयश्री संपादित करतोय. इथून पुढील मॅच क्वालिफाय मॅच असेल, जिथे एका बाजूला ओंकार दगडून संघ तर एका बाजूला जागमाता देवीपडा. जिथून साहिल चापकेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज होता. 100 रुपये घेऊन जा प्लीज. मी विनंती करेन साहिल चापके सर या. इथून आमचे साथी समालोचक संदेजी पाटील सरांच्या सुपहस्ते पत्र हे कॅश प्राईज दिलं जाईल. लगेच या दोन्ही कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक